फायफर महाराष्ट्राचा सुपरस्टार. आणि आता शेवटची जोडी निखिल आणि स्नेहा. क्या बात है. हात धरून एंड ऑल. हे बघा, सी नो ऑफेन्स, पण तुमच्या दोघांची जोडी मला खूप आवडते. तुम्ही दोघं एकत्र खूप क्यूट दिसता आणि तुमची केमिस्ट्री सुद्धा अफाट असते यार, सिरियसली. सो देर इज नो हार्ड फिलिंग्स अबाउट इट. पण मला पर्सनली खूप तुम्ही दोघं आवडता. ओके, तर ह्याचं ऍक्च्युअल रहस्य काय आता मला सांग. ऍक्च्युअल रहस्य असं काही नाही, पण खूप छान, म्हणजे कोआर्टिस्ट म्हणून खूप छान आहे स्नेहा. आणि पहिल्यापासून आमची जी केमिस्ट्री जुळत गेली, त्याच्यामुळे आता फायनल्स पर्यंत ती माझ्याबरोबर आहे अजूनपर्यंत. त्याच्यामुळे खूप छान मजा येते तिच्याबरोबर काम करायला. आणि प्रेक्षकांना पण आवडतं आमचं काम बघायला. म्हणजे राकेश सर जेव्हा आलेले तेव्हा पण ते म्हणाले त्यांनी पण नक्की. हो, बघ ना. म्हणजे ह्याची सुरुवात झाली ती 31 डिसेंबरच्या स्किट पासून. म्हणजे आम्हाला पहिल्यांदा डुएट परफॉर्मन्स आम्ही या स्टेजवर केला, तो आम्ही दोघांनी परफॉर्म केला. तो 31 डिसेंबरचा म्हणजे प्लॅनिंग करत होतो आम्ही 31 ला कुठे जायचा, तो परफॉर्मन्स होता. इम्प्रोव्हाइज केलेलं. इम्प्रोव्हाइज केलं. आणि मेन म्हणजे काय झालं, आम्हाला तो सब्जेक्ट दिला गेला आणि तुम्ही इम्प्रोव्हाइज करा असं सांगितलं गेलं. तेव्हा निखिल आणि मी गेलो रिहर्सल रूम मध्ये. त्याने एक वाक्य बोलला, मी एक वाक्य बोलले, तो बोलत गेला, मी बोलत गेला आणि 10 मिनिटात आमचं स्केट बसलं. असं ते इतकं सुंदर झालेलं. आणि तिथून मग ते ट्युनिंग सुरू झालं आमचं छान. आणि मग नंतर ते केमिस्ट्रीत रूपांतर झालं. आणि तुम्हालाही आवडत गेली जोडी, प्रेक्षकांनाही आवडत गेली, पूर्ण महाराष्ट्राला आवडली. आणि काय झालं की ते एक स्केट छान झालं. नंतर त्याच्यामुळे मग आम्हाला सारखे म्हणजे आम्हीच पार्टनर म्हणून आम्हाला देत गेले स्केट्स. आणि योगायोग रूपांतर झालं. आणि आता पुढे कशात रूपांतर होणार आहे असं काहीच नाहीये खरंच. म्हणजे जस्ट इन केस तुम्ही दोघंच जर का महाराष्ट्राचे सुपरस्टार झाला तर वेल अँड गुड. काय महाराष्ट्राचे सुपरस्टार झालं तर आम्ही दोघं सिनेमे करत राहू. स्नेहा, तुला काय सांगायचं निखिल बद्दल? म्हणजे लक नाही, काही नाही, तो त्याच्या फक्त मेहनतीवर इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि त्याने आयुष्यात आधी खूप स्ट्रगल केलाय आणि इथेही तो स्ट्रगल करत करत इथपर्यंत पोहोचलाय. हे खरंच खूप अभिमानास्पद आहे त्याच्याबद्दल. आणि खरंच तो आर्टिस्ट म्हणून पण खूप छान आहे, कारण की त्याच्याबद्दल बोलायला खरंच मी एक योग्य व्यक्ती आहे. कारण की जास्तीत जास्त परफॉर्मन्सेस मीच त्याच्यासोबत केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला सांगायचं तर 31 आहे, जे डुएट परफॉर्मन्सेस तर मोस्टली आम्ही दोघांनीच केले. छोटा शेंडीचा परफॉर्मन्स आहे, नंतर कुठलं गजनीचं स्किट होतं आमचं, नंतर आमचं कोणतं महेश सर आणि सुप्रिया मॅडमचं स्किट होतं. अप्रतिम केलेलं होतं तू. म्हणजे मी फॅन झाले तुझी त्यानंतर. सिरियसली तुझा कुठचा परफॉर्मन्स तुझा टर्निंग पॉइंट वाटतोय ज्याच्यामुळे तू डिस्कवर्ड युअरसेल्फ? मी कार्यालयाचा जो एपिसोड केला होता त्यातला भटजी जो मी केला होता, तो एक ओव्हरऑल एपिसोड जो झाला त्याच्यानंतर मी स्वतः खूप मी कॉन्फिडंट झालो. आणि त्याच्यानंतर आणखीन जास्त पण जो नंबर दिला होतास तो तुझाच दिला होतास की तुला फोन यावे म्हणून त्यानंतर? नंबर म्हणजे तुझा असाच होता, फेक नंबर होता. पण ह्या नो इन दिस टाइम बिंग मी हेही खूप नोटीस केलंय दॅट युअर अ व्हेरी गुड ह्युमन बिंग ऑल्सो. आणि ते स्नेहा आपल्याला जास्त चांगलं सांगू शकेल. ओके नाही स्नेहा? अगदी. म्हणजे तो ह्युमन बिंग म्हणून पण खूप छान आहे, खूप छान फ्रेंड पण आहे, खूप एनर्जेटिक आहे. म्हणजे आमच्या दोघांची जोडी म्हणजे एक डान्सिंग साठी पण खूप आम्ही पॉप्युलर आहोत. कारण की सगळे डुएट परफॉर्मन्सेस आम्ही दोघांनी केले. एक एनर्जेटिक डान्सिंग जोडी म्हणून पण आम्हाला ओळखतात. तर छान आहे तो. ओव्हरऑल खूप मस्त आहे, काम करायला आवडतं मला पण त्याच्याबरोबर. आणि ऍज अ फ्रेंड म्हणून पण तो खूप छान आहे. आणि आम्ही नेहमी छान फ्रेंड राहू. इथे मला छान फ्रेंड पण मिळाला एक. कुठचा परफॉर्मन्स बघायला आवडेल? छोटा शेंडीचा. चालेल. छोटा शेंडीचा चालेल. त्याच्यात आम्ही दोघं होतो त्याच्यामुळे. अच्छा, ठीक आहे. म्हणजे एकाच परफॉर्मन्स मध्ये दोघांना, म्हणजे ठीक आहे. चला तर बघूयात निखिलचा हा जबरदस्त परफॉर्मन्स. मम आत्मना फलप्रित्यर्थम. आणि अच्छा, पान तिच्या हातात देऊ, तुझा हात दे. हे मेहंदी कुठे हातावरची? धुतली ती. अगं काल तर काढली होती. हो गेली गेली. अशी कशी काय गेली? हो गेली. कोणीस तू? ये गप्प बसा. आधीच सांगून ठेवते गप्प बसायचं. अगं हे बघा, कोण आहात तुम्ही आणि काय प्रकार काय हा सगळा?
माझी होणारी बायको कुठे आहे? ही भेंडी. ओ बाबा, हळू बोलायचं सांगून ठेवते. ते समोर बघ, समोर ती माझी माणसं आहेत. हा, खिशात बंदूक आहे त्यांच्या. हळू हळू असे उडवतील ना तुला. हा, कर कर, चल. अहो, माझी बायको कुठे आहे? ती गेली तिच्या छाव्याबरोबर 1 तास झाली. हा, देवळात गेलेत लग्न करायला. सॉरी, अहो मग हे तिने आधी नाही का सांगायचं? मी साखरपुड्याच्या दिवशीच 1 तास झालो होतो ना. हे बघा, ते दोघं लग्न करायला गेलेत. त्यांचं लग्न झालं की मला मेसेज येणार आहे. मग आपण थांबूया हे सगळं. कळतंय का तुम्हाला? मग बघू तिच्या घरचे काय वाकडं करतात ते. हे बघा, हे सगळं चालवलं ना तुम्ही, हे अतिशय चुकीचं आहे बरं का. काय म्हणालात? फेरे घेऊ? अहो थांबाव जरा, मला उठतो. उठ. हे बघा, जास्त बोलू नका. तो जो भटजी आहे ना, छोटा शेंडी येतो, आमच्या गँगचा शार्प शूटर आहे. अरे बापरे. असा 2 फुटावर उडवतो नेम लावून. जर काही लोचा केला ना, तर असा क्विकन मुरगन होईल, ठपकन गोळी घालेल आणि ठपकन उडशील. मग शेरवानीच होईल. काय कुर्बानी. चल पुढे. अहो हे काय चालवले तुम्ही? म्हणजे ऍक्च्युली हे बघ, सगळ्यांना संशय येतोय. तुम्ही पुढे चला. पुढे चला, फेरे घ्या. आता मी काय तुमच्या बरोबर 7 फेरे घेऊ का? पुढे व्हा म्हटलं ना तुम्हाला. हे बघा, पुढे व्हा पटकन. 7 फेऱ्यांचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? हे बघा, माझी एक खूण आणि तुमचा खून, अशी गोळी पोटाच्या आर पार जाईल. फार होतं हे सगळं. चला पुढे व्हा. मैत्रिणीचं लग्न होईपर्यंत मी जे सांगेल ते करत राहायचं. चला मागासपासून तुम्ही जे सांगताय तेच करतोय मी. काय? हो, चालू. मेसेज आला? मेसेज क्रॅम्प आला. अहो, लग्न झालं. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. हे बघा, आता तुम्हाला इथे सगळ्यांना काय सांगायचं ते सांगा. मी चालले. अहो थांबा. अहो तुमच्या त्या बंदूकधाऱ्या माणसांना आणि त्या छोट्या शेंडीला घेऊन जा ना. काय? इथे कोणाच्याच हातात काहीच नाही. म्हणजे? अहो, इथलं कोणीच माझ्या ओळखीचं पण नाही. मगाशीच अहो, माझ्या मैत्रिणीचं आणि तिच्या प्रियकराचं लग्न व्हावं ना, म्हणून हे सगळं केलं. पण तुम्हाला खूप त्रास झाला ना. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी. मी निघते आता. तुम्ही कुठे निघालात? अहो पण तुम्ही कुठे निघालात? चला फिरा. फेरे घ्या. अहो, फेरे काय? हे बघ, ऐकून घे माझं. अहो पण मला तू आवडलीस. काय? अहो, पण मी तुम्हाला ओळखत पण नाही. लग्न करायला आणखी ओळख काय पाहिजे? अहो, काय बोलतोय? जी मुलगी आपल्या मैत्रिणीसाठी एवढी मोठी रिस्क घेते, ती आपल्या नवऱ्यासाठी काय वाटेल ते करेल. हो ना? तुझं लग्न झालं? नाही. येस. फिर घे. कोणाशी अफेअर वगैरे नाही हो. काय ग? तुझं नाव काय? नाव? रसिका कदम. चांगलं नाव आहे. ये. आणि एज्युकेशन काय ग तुझं? कम्प्युटर इंजिनियर आहे. करिअर पण चांगलं आहे. तुझा आवडता नट कोण आहे? प्रसाद ओक. काय नाही. वा. मग तर ठरलंच. का? नाही, तू माझ्याशी अवघाची नाही तर आयुष्यभर संसार करशील. चल. अगं, मला लोक म्हणतात की मी प्रसादोक सारखं दिसतो. अय्या, अहो तुम्हाला तर खूप छान खडी पण पडते. काय सांगता? चला. काय हो छोटा शेंडी? भटजी बोला. काय? 7 फेरे झाले? अरे वा. नमस्कार, माझं नाव संगीत कुलकर्णी, बॅकपायपर, महाराष्ट्राचा सुपरस्टार. सगळ्यात आधी मी झी मराठीचे आभार मानीन या उपक्रमाबद्दल. कारण त्यांनी फक्त त्या मुलांनाच फायदा होणार आहे असं नाही, तर माझ्यासारख्या अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांना या टॅलेंट सर्चचा खूप उपयोग होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी मुलं फायनलला आली आहेत त्याच 6 मुलांना याचा फायदा होईल असं नाही, तर प्राथमिक फेरीत निवडल्या गेलेल्या मुलांना सुद्धा याचा खूप फायदा होईल. कारण त्या मुलांचा एक डाटा झी मराठीने ठेवलेला आहे आणि त्याचा आम्ही नक्कीच वेळोवेळी आम्हाला जशी गरज लागेल तशी आम्ही त्या डाटाचा उपयोग करून त्यातली मुलं आम्ही निवडू. सध्या माझी शुभं करोती ही मालिका तुम्ही बघताय. आत्तापर्यंत तुम्ही त्याच्यावरती प्रेम केलं, असंच प्रेम करत राहा. हा कार्यक्रम झी मराठीने सुरू करून खरोखरच महाराष्ट्रातल्या नवीन कलाकारांसाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे, एक चांगला प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. आणि
महाराष्ट्रातल्या सगळ्या कलाकारांनी ज्यांना ज्यांना असं वाटतं की माझ्या अंगात हे गुण आहेत, मी काम करू शकतो, त्यांनी इथे येऊन आपली कला सादर करून आपल्या कलेला वाव मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. खरं तर आमच्या क्षेत्रामध्ये अशी कुठलीच परीक्षा नसते किंवा असं कुठलंही क्वालिफिकेशन लागत नाही आणि ते असायला हवं असं मला वाटतं. पण या शोमुळे, महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमुळे आपण एक ही डिग्री समजूया किंवा एक क्वालिफिकेशन समजूया सिरियल्समध्ये किंवा सिनेमांमध्ये काम करण्यासाठी, नाटकामध्ये काम करायला. कारण एका कलाकाराची ओळख या स्टेजवर होणार आहे, या प्लॅटफॉर्मवर होणार आहे. आत्ताच्या या शोमध्ये जे 6 कलाकार फायनल्सना आलेले आहेत, त्या 6ही कलाकारांना मी शुभेच्छा देतो. सो विश यू ऑल द बेस्ट 6ही जणांना. तुमच्यापैकी एक जण पुढे आला तरी तुम्ही 5 जण कलाकार नाही आहात किंवा तुम्ही स्टार नाही आहात असं होणार नाही. तुम्हाला नक्की वाव मिळेल, कारण तुम्ही इथपर्यंत आलेला आहात, तुम्ही या 6 मध्ये आलेला आहात, याचाच अर्थ तुम्ही सुद्धा सुपरस्टार आहात. तेव्हा 6ही जणांना ऑल द बेस्ट. वाव, कसं वाटतं हे सगळं ऐकून? खूप छान वाटतं आणि एक्सपेक्टेशन सगळ्यांच्या आहेत भरपूर, त्याच्यामुळे बरं वाटतं. बॅकफायर महाराष्ट्राचा सुपरस्टार